नमस्कार, मी तनया. न्यूज अनकटच्या कृषी अपडेटमध्ये आपलं स्वागत. पाहुयात कृषी क्षेत्रातील काही महत्त्वाच्या घडामोडी. वाशिम जिल्ह्यातील रिसोड बाजार समितीनं सुरू केलेल्या हळद खरेदी उपक्रमामुळे शेतकऱ्यांना स्थानिक बाजारातच योग्य दर मिळू लागलाय. यामुळे तालुक्याचे हळदीतील महत्त्व आणखी वाढलंय. केंद्र सरकारने 2024-25 मध्ये भारतीय अन्न महामंडळामार्फत 313 लाख टन गहू खरेदीचे उद्दिष्ट निश्चित केलंय. सरत्या हंगामात गहू उत्पादन चांगले राहिले, त्यामुळे खरेदीचे उद्दिष्ट गाठता येईल असा केंद्र सरकारचा दावा आहे. गहू खरेदी उद्दिष्टापेक्षा जास्त होण्याची शक्यता आहे, पण तरी गहू निर्यातीला परवानगी दिली जाणार नाही असे सरकारी सूत्रांनी सांगितले. राज्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना वायदे बाजारातील व्यवहारांमध्ये उद्भवणाऱ्या जोखमींचे व्यवस्थापन करण्याचे प्रशिक्षण देण्याचा निर्णय कृषी विभागाने घेतलाय. यासाठी एका व्यवस्थापन कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. प्रादेशिक कृषी संशोधन केंद्र कर्जत येथे मुख्यमंत्री कृषी संशोधन निधीतून मंजूर झालेल्या भात जाती जलद पैदास प्रकल्पाचे भूमिपूजन झाले. या प्रकल्पामुळे भात वाणांचं संशोधन वेगानं होऊन शेतकऱ्यांच्या गरजांना अधिक तत्परतेनं उत्तर मिळणार आहे. फलोत्पादन समूह विकास कार्यक्रमात आता उच्च मूल्य पिके व भाजीपाला असे 2 स्वतंत्र समूह तयार करण्यास मान्यता देण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतलाय. वर्धा जिल्ह्यातील वायगाव निपाणी येथील भूमिहीन विजय शिंदे यांनी शेळी पालनापासून आर्थिक सक्षमता साधली आहे. जातीवंत शेळ्यांचं संगोपन आणि पिल्लांची विक्री यामधून त्यांनी स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार नसल्याची घोषणा केल्यामुळे बँकांची कर्ज वसुली प्रक्रिया वेग घेतेय. 40,000 कोटींच्या कर्ज वाटपावर बँकांची साशंकता कमी झाली आहे आणि जून अखेर चांगली वसुली होईल असा विश्वास आहे. तापमान वाढीमुळे यंदाच्या कांदा उत्पादनात मोठा फटका बसलाय. कांद्याची काढणी फोर्स मॅच्युरिटीमुळे झाली असून गुणवत्ता आणि उत्पादनात 60% घट झाल्यामुळे शेतकऱ्यांसाठी आर्थिक अडचणी वाढल्या आहेत. आणि या बातमीसह वेळ झाली आहे कृषी अपडेटमध्ये. इथेच थांबायची. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट.